हाय, मी पूर्वी भावे. घे भरारीच्या वेडिंग स्पेशल एपिसोडमध्ये आपलं स्वागत. प्रत्येक मुलीचं लहानपणी एक स्वप्न असतं. चित्रपटामध्ये जसं दाखवतात ना, तशा पद्धतीने आपण ख्रिश्चन ब्राईड प्रमाणे सुंदर व्हाईट गाऊन घालावा. खरंच मला खात्री आहे तुमचंही हे स्वप्न असेल आणि त्याचप्रमाणे ख्रिश्चन वेडिंग सुद्धा आपण जवळून पाहावं असंही तुम्हाला नक्की वाटत असेल. त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही एकही ख्रिश्चन वेडिंग पाहिलं नसेल तर तुमची ती इच्छा आज आम्ही पूर्ण करणार आहोत. चला सुरुवात करूया या वेडिंग स्पेशल एपिसोडला. खरं तर कुठल्याही ख्रिस्ती लग्नाच्या सोहळ्यामध्ये असाच व्हाईट गाऊन घातला जातो आणि त्यावरती पर्यायाने डायमंड ज्वेलरीचाच वापर होतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी डायमंड ज्वेलरीचे काही ऑप्शन्स घेऊन आलोय. पण अर्थात हे फक्त कुठल्या एका विशिष्ट कम्युनिटीसाठी नाही आहेत. तुमच्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये सुद्धा तुमच्या इंडो वेस्टर्न गाऊनवरती सुद्धा अगदी चपखल बसतील असे काही डायमंडचे वेगवेगळे ऑप्शन्स पाहूया. लग्नसराईच्या या दिवसांमध्ये दागिन्यांना भरपूर मागणी असते. जेव्हा एखादी वधू इंडो वेस्टर्न लुक ट्राय करत असते, गाऊन्स घालतात किंवा लेहंगा म्हणजे साडी व्यतिरिक्त इतर जे ड्रेसेस घातले जातात, त्यावेळेस पारंपरिक अशा दागिन्यांना प्रेफरन्स न देता डायमंड ज्वेलरीला आजकाल भरपूर मागणी आहे. आणि अशाच प्रकारचे डायमंड ज्वेलरी बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अनमोल ज्वेलर्सला आणि त्यांच्याकडचं अतिशय सुंदर असं ब्रायडल कलेक्शन आज आपण बघणार आहोत. म्हणजे शेजारी आपण बघू शकतो काही डायमंड सेट्स आहेत. यामध्ये तुम्हाला काही हेवी सेट्ससुद्धा बघायला मिळतील. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते विकत घेऊ शकता. याशिवाय काही बँगल्स आहेत, कप्स आहेत, त्यानंतर रिंग्ज आहेत ज्या एंगेजमेंटच्या दृष्टीने तुम्ही विकत घेऊ शकता किंवा कॉकटेल पार्टी म्हणून तुम्ही विकत घेऊ शकता. सुरुवात करूया या सेटपासून. बरेचदा असं होतं की आपण जर बघायला गेलो तर ख्रिश्चन वेडिंगमध्ये साडी नेसली जात नाही, गाऊन असतो आणि त्यावेळेस मग त्या गाऊनवर साजेशी अशी नाजूक ज्वेलरी, तीसुद्धा डायमंडची असेल तर अजून काय हवं. त्यामुळे तशा दृष्टीने तुम्ही असे काही हे सेट जे मी दाखवते ते बघू शकता. याच्यामध्ये पाचू आहे, हा ओरिजिनल पाचू आहे आणि हे छोटे छोटे असे डायमंडच्या 3 सर अशा लावलेल्या आहेत वेगवेगळ्या साईजनुसार, एकाखाली एक अशा. याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की पेंडंटऐवजी इथे ना थोडे मोठ्या साईजचे असे डायमंड्स लावण्यात आलेले आहे. त्याचा एक वेगळा लुक यावा आणि मध्यभागी एक उठून दिसावं या दृष्टीने. तसेच काही कानातले याच्यामध्ये सरळ असे उभे कानातले दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हे छोटे छोटे डायमंड्स आहेत आणि इथे पाचूचा वापर केलेला आहे. आता हा जो सेट आहे तुम्ही तुमचा लेहंगा असेल त्याच्यावर पण घालू शकता. कलर्सचा याच्यात वापर केला आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ड्रेसनुसार ऑप्शन्स मिळेल. आजकालच्या मुलींना खूप हेवी असे ज्वेलरी आवडत नाही कारण की ती वारंवार वापरली जात नाही. मग अशी ज्वेलरी तुम्ही जी घेतली, जी तुम्ही लग्नातही घालू शकता, त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कपड्यांवर, मग वेस्टर्न असेल किंवा इंडियन असेल, असं दोन्ही याच्यावर तुम्ही सुंदर अशी ती ज्वेलरी दिसेल या दृष्टीने विकतही घेऊ शकता. आणि त्याच दृष्टीने आत्ता मी एक सेट दाखवते. अतिशय नाजूक असा हा सेट आहे. सिंपल एक छोटीशी अशी नाजूक हिऱ्यांची अशी ही सर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे छोटे 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 हे सगळे हिरे लावलेले आहेत. याला कानातले सुद्धा असे उभे आहे. वेस्टर्न वेअरवर किंवा एक सुंदर असं तुमचं गाऊन असेल त्याच्यावर तुम्ही हा सेट घातला तर किती सुंदर दिसेल तुम्ही इमॅजिन करू शकता. तशाच आपण जो छोटा सेट बघितला त्याच्यातलाच एक थोडासा मोठा प्रकार, अगदी असा भरीव प्रकार आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे शेप दिसतील. आता हे जे आहे हे संपूर्ण व्हाईट गोल्डचं पॉलिश आहे. याला सिंपल लुकमधला पण थोडासा हेवी वाटत असेल असा सुद्धा एक प्रकार इथे ठेवलेला आहे. हा बघा, याच्यामध्ये एक सिंपल अशी ही चेन आहे आणि चेनमध्ये हे पेंडंट लावलं आहे. पेंडंट जरा हेवी आहे, मोठं आहे आणि ते तुम्ही कुठल्याही वेडिंग गाऊनवर नक्कीच घालू शकता. त्याला सुंदर असे कानातले आहेत. याच्यामध्ये अगदी लाल चुटूक असा दिसणारा हा माणिक आहे याच्यामध्ये आणि एक असा शंकरपाळ्याचा आकार जसा असतो तशा पद्धतीचा हा नेकलेसचे पेंडंटचा जो आपण म्हणू शकतो शेप आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे तुम्हाला आकार दिसतील. हे जे सेट आपण बघितले
हा जो सेट बघितला हा साधारणतः तुम्हाला संपूर्ण सेट घ्यायचा असेल तर 9 लाखांपर्यंत आहे. अगदी सिम्पल जर तुम्ही बघायला गेलात, जो आपण हा बघितला एक सिम्पल साधी एक सर आहे तो 5 लाखापर्यंत तुम्हाला मिळेल. याच्यातला जो मोठा प्रकार आहे, हा जो प्रकार आपण बघितला याच्यामध्ये खूप वेगवेगळे आकारही आहेत, जरासा मोठा साईज आहे, त्यामुळे हा सेट तुम्हाला साधारणतः 10 लाखांपर्यंत त्याच्या जवळपास तुम्हाला विकत घेता येईल. तशाच दृष्टीने आपण जसं डायमंड सेट्स बघितले, याच्यामध्ये तुम्हाला आणखी ऑप्शन्स असतात ते म्हणजे बँगल्सचे. जर तुम्ही ट्रेडिशनली जर मंगळसूत्राच्या शोधात असाल, डेली वेअरलासुद्धा तुम्हाला मंगळसूत्र हवं असेल तर त्यासाठी इथे काही पेंडंट्स आहेत. हे तुम्ही सिंपल अशी काळे मण्यांची एक सर घेतली आणि त्याच्यामध्ये हे पेंडंट्स असे लावू शकता. हे सगळे डायमंड पेंडंट्स आहेत. त्यामुळे लग्नाच्या दृष्टीने खरेदी करणार असाल, हिऱ्यांची खरेदी करणार असाल आणि अर्थातच तुम्ही जर गाऊन किंवा लेहंगा, साडी व्यतिरिक्त इतर काही ड्रेसेस घालणार असाल, इंडो वेस्टर्न लुकसाठी डायमंड सेट्स अगदी उत्तम पर्याय आहे. लग्नाची शॉपिंग आहे त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा खर्च झालेला नक्कीच चालेल. त्यामुळे वेगळ्या काही डिझाईन्सच्या आणि वेगळ्या काही पीसेसच्या तुम्ही शोधात असाल तर हे पर्याय तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता. कॅमेरामन श्रीकांतसह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई.